आयुक्त आणि मालमत्ता सुपूर्द करण्याकरता ज्यांना आम्ही फक्त एका फोनवर बोलवलेले आहे, आमच्या विनंतीला मान देऊन जे इथे आलेले आहेत बावनकडे त्यांची 8,16,000ची रक्कम। यानंतर मी बोलवते अमर अडवाणी, त्यानंतर अनूप कुमार गिरीश मुळीक, अनूप कुमार गिरीश यादव यांना यांची गेलेली पूर्ण 21,75,000 करतोय। यानंतर सचिन बांते यांची कुठलीही फिर्याद आपण दाखल केली कोतवाली। रमेश प्रेमचंद चावला यांचा 2,11,000। सुगंधा विलास देशमुख यांच्या जागी किशोर विलास देशमुख आलेले आहेत, त्यांना आपण 3,08,000चा धनादेश देतोय। नमस्कार, मी अनूप यादव। माझा बिझनेस आहे आणि या काम करत असताना मला एक इन्व्हेस्टमेंट ॲपद्वारे माझ्यासोबत एक ऑनलाईन फ्रॉड झालेला होता। ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतर मला जसं लक्षात आलं की माझ्यासोबत फ्रॉड झालेला आहे, मी त्वरित धाव घेतली सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये आणि मी माझी तक्रार नोंदवली असता सायबर विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं व सहकार्य केल्यामुळे मला तिथून 45 दिवसाच्या आत माझी रक्कम जवळपास 21,75,000 रुपये पूर्ण रिकवर झाली। आणि याकरिता मी पूर्णपणे सायबर क्राईम विभागाचे तसेच आमच्या पराग जवादे सर, केतकी जगताप मॅडम तसेच अमित डोडस सर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि पूर्ण पोलीस विभागाचा आणि सायबर क्राईम विभागाचा धन्यवाद व्यक्त करतो। थँक्यू, धन्यवाद। जनतेला माझा एक संदेश आहे की सध्या सायबर क्राईम हे खूप मोठ्या प्रमाणे डोकावत आहे, तर आपण आपले पैसे सुरक्षित ठेवावे आणि जर असं वाटलं की आपल्यासोबत एखाद्या प्रकारचा फ्रॉड किंवा क्राईम झालेला आहे सायबर क्राईम, तर त्वरित सायबर विभागाकडे धाव घ्यावी। आपल्याला त्वरित त्याचं सोल्युशन मिळेल, मदत मिळेल अशी अपेक्षा आहे। कोर्टाकडून तसे मुद्देमाल परत देण्यासंदर्भी ऑर्डर करून घेतली आणि त्यानंतर आजच्या दिवशी आपण तो कार्यक्रम सर्वजण एकत्र भेटत आहोत जेणेकरून तो मुद्देमाल आपल्या सर्वांना परत द्यावा। सर, आजच्या या कार्यक्रमादरम्यान आपण 2023 आणि 24 मध्ये जप्त करण्यात आलेला